पीपल, कसे आहात सगळे. मला वाटलं माझ्या शूजचे लेस काय खाली बघायला लागली. कसं सगळे. आज आहे सॅटर्डे, मी निघाली आहे ऑफिसला. आज हाफ डे, पण काम भरपूर आहे यार. लय काम आहे मला आज. हा 2 आठवड्यात ना माझे नुसते कामात गेलेत, आणि त्यामुळे ना कामात जाणं म्हणजे काम 50%च आहे, आणि ह्या बाकीच्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये माझं अर्धं डोकं गेलं आहे. इतकं काम आहे, डोकं दुखायला लागतं. मी दुपारनंतर माझं डोकं दुखायला लागतं. टेन्शन घेऊन दुखायला लागतं, कामाने नाही, पण ते कामाचं टेन्शन घेतलं ना की माझं डोकं दुखायला लागतं. तर कसं माझा लिप बाम किती छान आहे. जर ज्यांना कोणाला म्हणजे ज्या मुलींना असा लिप बाम आवडत असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं आहे. मिलाचा लिप बाम आहे, ज्युसी लिप म्हणून. हा चेरीवाला आहे, आणि माझ्याकडे अजून एक स्ट्रॉबेरीवाला पण आहे. तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल तर झेप्टोवरनं ऑर्डर करा. पेड प्रमोशन नाही आहे, जस्ट मला आवडला म्हणून मी तुम्हाला सांगते की छान आहे. टिकतो 2-3 तास आरामशीर टिकतो, आणि रिथाण्याला पण आवडतो. मी तिची घालावर देखील घेते ना, तिला जाम आवडतो. ते समस्या स्मेल घेत राहते. तर हां, निघायचं ऑफिसला. निघाली म्हणजे ऑल दी वे आहे. आज लय काम आहे ऑफिसमध्ये. वाटत नाही 3 वाजेपर्यंत निघायला भेटेल मला. बघूया काय करता येतं ते. ओके, बाकीचे कसे हात म्हणजे त्यात ना असलंच पाहिजे. आणि जे लोक व्हिडिओ बघताय सबस्क्राईब नाही करत, गाईज प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मी रोज दिवसात काय घडतं मी जे तुमच्यावर शेअर करते, मला अजून प्रोत्साहन भेटेल, अजून नव्याने काम करायला, जोमाने काम करायला आवडेल मला. ठीक आहे. तर हां, आणि आज मला ना बाहेरचं खायचा मूड होता, तर मी मम्मीला बोलतो मम्मी टिफिन नको बनवू. तरी माझ्या मदर इंडियाने टिफिन बनवलं आहे. तिने मला दिली आहे मेथीची भाजी आणि चपाती. म्हटलं तर आज मस्तपैकी चायनीज काहीतरी छान ऑर्डर करेल, किंवा नाहीतर मिसळच ऑर्डर करेल, किंवा मिसळ किंवा पावभाजी. म्हणजे 3 गोष्टी मला खायच्या होत्या, चायनीज, मिसळ, पावभाजी. त्याच्यापैकी चायनीजचं मी खूप कमी ऑर्डर केलं असतं, कारण का मी जेव्हा माझ्या ऑफिसमधल्या कॉलिग्सला विचारलं ना इकडे चायनीज भेटतं का, ते बोलले नाही भेटत चांगलं चायनीज इकडे. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे मग, आता काय फायदा नाही आहे. इकडे पावभाजी आणि मिसळ छान भेटते. तर माझा विचार चालला होता आज खायचा, पण आता मम्मीने टिफिन दिलं आहे त्यामुळे जमणार नाही. आणि स्नॅक्समध्ये मी आणले आहेत मक्याचे दाणे विथ मिओनीज. ठीक आहे, मी खायला बसलो, मी त्याचा व्हिडिओ दाखवेल तुम्हाला. मक्याचे दाणे, मिओनीज, त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला आणि लाल मिरची पावडर. बस हे माझं फेवरेट आहे स्नॅक्समध्ये. आणि आज संध्याकाळी मम्मी पप्पा ते लोक बाहेर फिरायला जाणार आहेत. बाहेर फिरायला म्हणजे काळूबाईला चालले ते लोक. मम्मी पप्पा भाऊ वहिनी. रिथाना पण चालली त्यांच्याबरोबर, आणि रेवा. रिथाना ऑलरेडी त्याच्या आजीकडे गेला आहे, त्यामुळे आता हे सगळे पण जाणार आहे. आज रात्री निघणार आणि उद्या संध्याकाळी येणार आहे. तर मम्मीला म्हटलं मी काय उद्या संध्याकाळी जेवण बनवणार नाही आहे, तुम्ही प्लीज बाहेरून ऑर्डर करा, नाही तर येताना घेऊन या, आपण खाऊ. मी कंटाळा करते जेवण बनवायचा, एकटीसाठी मला कंटाळा येतो. पण जरा माझा मूड चांगला असेल तर मी असे 4-5 प्रकार बनवते. जसं की झालं टमॅटो राईस, कढी, पापड, हे तर मला लागतं. आणि ती नारळाची एक स्पेशल साऊथ इंडियन चटणी असते, ती मी बनवते. सो जर डिपेंड आहे उद्या माझ्या मूडवरती. जर मला वाटलं बनवायचं तर बनवेल, नाही तर शॉर्टकट माझी मामी घाटकोपर स्टेशनला, मी मामीकडे जाणार आहे जेवायला. आता बघणार आहे मामी गावी गेली की नाही, कारण का मामीच्या पण घराचं काम चालू आहे गावी. माझ्या मम्मी पकडून 3 नंबर मामाने गावी घराचं काम काढलं आहे. तर मामी पण गावी असते, मामाची पण शेती खूप जास्त आहे, त्यामुळे मामी गावी जाऊन येऊन राहते. ती शनिवारी जाते आणि रविवारी येते. तिथं दोन्ही मुलांना सुट्टी असते शनिवार रविवार, तर मग ती पण जाऊन येऊन असते. तर उद्या ती गावी नसणार, तर उद्या मी तिकडे जाईल. बघूया काय करते ते. ठीक आहे, चलो बाय. मी आले ऑफिसजवळ. हॅलो, निघाली मी ऑफिसमधनं. यार लय काम होतं यार. आणि ना एवढे ग्रुप झालेत ना मला खरंच कळत नाही मी काय करू. ते ऑफिसचे, घरातले, टायर्ड. तर मी निघाली आहे माझ्या क्लाससाठी, जो मी सॅटर्डेचा करून घेतला आहे, कारण का हफ्ताभर मला काहीच वेळ भेटत नाही आहे, ना क्लासला जायला, ना माझ्या आधीवर काम करायला, प्लस रिठाण्याला वेळ द्यावा लागतो. माझा वेळ तिच्यासाठी खूप कमी असतो, मी खरं सांगते.
मला ना असं खोटं बोलायला आवडत नाही. इथून घरी गेले की आवरलं का थोडंसं काम केलं की मी माझं आरीवर्कचं काम घेऊन बसते आणि मग त्याच्यानंतर तिच्याबरोबर थोडा वेळ तर राहतो मला तिच्याबरोबर स्पेंड करायला सध्या तरी. कारण का मला माझे पटापट ब्लाऊज कंप्लीट करून मॅमला दाखवायचेत आमच्या. ठीक आहे की हे बघा मी असं केलं आहे म्हणून. आणि आज रात्री ती चालली आहे काळूबाईला, मांढरा देवीच्या दर्शनाला, ज्यांना आपण काळूबाई पण म्हणतो. तर तिकडे जाणार आहे रिधान त्याच्या आजीकडे आणि मी एकटी. सॅड लाईफ. काय नाही, पण ह्या 2 दिवसात मी ठरवले मी माझा आरीवर्कचा ब्लाऊज पूर्ण करून टाकणार आहे. अजिबात काय ठेवणार नाही आहे मी. डेडिकेशन. ठीक आहे, हे डेडिकेशन मी लावले. आता बघूया काय होतं आहे ते. कळत नाही आहे काय करू ते. हातपाय लय दुखत आहेत यार, जाम दुखत आहेत. आणि क्लासला तर जायचं ते मूड नाही जायचा खरं सांगू तर. म्हणजे ना मी कंटाळली आहे. माझा प्रॉब्लेम हा झाला की मी कंटाळली आहे अँड आय नीड अ रेस्ट. पण असं वाटतं की आपण रेस्ट करत बसतो आणि बाकीची दुनिया पुढे जाते. कारण यू नो आताच्या जनरेशनचा हाच प्रॉब्लेम झाला आहे मला असं वाटतं, इन्क्लुडिंग मिलेनियल. असं वाटतं आपण जरा थोडं जरी थांबलं ना आपण मागे पडतो की काय, मागे पडतो की काय. आणि ह्याच्यामध्ये आपण कधी थांबतच नाही. ही जी रेस चालू आहे ना ती चालूच आहे की आपण थोडं थांबलं की आपण मागे पडू. कळत नाही आहे लाईफ जगावं की नुसतं पळत राहावं की थांबावं, काही कळत नाही आहे. नुसतं असं सगळं कन्फ्युजन झालं आहे आयुष्याचं. तर माझं एकच मत असेल खूप साऱ्या लोकांना, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या घरातल्यांची काळजी घ्या. यू नेवर नो की तुम्हाला असं वाटतंय की आम्ही मागं पडतोय, पण मे बी नाही माहिती, मे बी काही असू शकतं. तुम्ही आराम नाही करत हो आणि आपण बघतो ज्या हिशोबाने आपली हेल्थ खराब होत जाते आहे, नवनवीन आजार होत आहेत, स्ट्रोक येणं, हे ह्या वयात पॉसिबल नसलं पाहिजे ना. म्हणजे ह्या वयात नाही आलं पाहिजे ना, आपलं वय नाही आहे तेवढं, पण होतं आहे आता. त्यामुळे रेस्ट घ्या. मी पण आता 1-2 दिवस जरा रेस्ट घेईन, ऑफिसला सुट्टी घेईन. सगळं सेटल व्हायला अजून 15-20 दिवस जातील. 15-20 दिवसानंतर मी 4-5 दिवसाची सुट्टी काढणार आहे आणि मी गावी जाणार आहे माझ्या मम्मी पप्पांबरोबर थोडे दिवस आराम करायला. अजिबात काही काम करणार नाही. 5-6 दिवस तरी घेणार आहे मी सुट्टी. मला नाही माहिती माझे पैसे कट झाले तरी चालतील, पण मी सुट्टी घेणार आहे. आय नीड दॅट. ठीक आहे, आता ठेवते मी. चालून लय दमली आहे. बाय गाईज. तर आज आपण बनवणार आहोत उरलेल्या चपातीपासून पिझ्झा. पहिलं चपातीला ना थोडं गरम करून घ्यायचं तव्यावरती आणि थोडंसं बटर लावायचं. दोन्ही साईडनी ना थोडीशी कडक करून घ्यायची चपाती. ठीक आहे, माझ्याकडे इथे 2 चपात्या आहेत जी मी ते काढून ठेवली आहे आणि तयारी पण करून ठेवली आहे. कांदा आहे, शिमला मिरची, टमॅटो आणि उकडलेले कॉर्न आहेत, बटर आहे. तर पहिलं मी ह्या चपातीला बटर लावून गरम करून घेणार आहे. मी टाकणार आहे याच्यावर थोडं मेयोनीज. माझ्याकडे काही लिक्विड चीज नाही आहे त्यामुळं मेयोनीज आणि भरपूर सारं मेयोनीज. आणि ती आहे घरी बनवलेली शेजवान चटणी. ही मी बनवते, याची रेसिपी मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन. आय नो हे नॉर्मल पिझ्झासारखं नाही आहे, पण मला माझा पिझ्झा हा मी घरच्या घरी बनवते त्यामुळे मी थोडा वेगळा बनवते. ठीक आहे, आता मी हे पहिलं मिक्स करून घेते. तर मी एकाच वेळी दोन्ही चपात्यांवरती सामान टाकून घेते. ठीक आहे, मी एक तुम्हाला दाखवते. पहिला टाकणार आहोत आपण कांदा. ठीक आहे, हा आपला कांदा टाकून झाला आहे. आता आपण टाकणार आहोत शिमला मिरची. मला शिमला मिरची आवडते, बाकीच्यांना खूप लोकांना आवडत नसेल, पण मला ही शिमला मिरची आवडते. आता इथे पण आपण टाकून घेऊ म्हणजे दोन्ही पिझ्झा आपले एकत्र प्रोसेस होऊन जाईल आणि खाता पण येतील आपल्याला. एक जेव्हा गरम असेल तर दुसरा तोपर्यंत होऊन जाईल. ठीक आहे, आता आपण टाकणार आहोत टमॅटो. टमॅटो टाकून झालेला आहे आपला दोन्ही याच्यावरती. आता मी टाकणार आहे ओरेगॅनो. हे मी 10,000चं पॅकेट आणते जेणेकरून ते जास्त दिवस ओपन राहिलं तर खराब होतं म्हणजे त्याचा वास निघून जातो. मग मी बरण्या नाही आणत ज्याला बाकीचे लोक प्रिफर करतात. मी पाउचेस प्रिफर करते जेणेकरून ते लवकर संपतात. आता आपण टाकणार आहोत चिली फ्लेक्स. सेम विथ चिली फ्लेक्स तुम्ही असं करू शकता. ठीक आहे,
मला काय स्पायसी खायला आवडतं म्हणून मी थोडं जास्त चिली फ्लेक्स टाकते. आणि बाहेरचा मैदा किंवा काय खाण्यापेक्षा मला वाटतं गव्हाचे पिझ्झा तुम्ही घरच्या घरी करून आणि म्हणजे मुलांना पण खाऊ घालू शकता. ठीक आहे, तुम्हालाच नाही मुलांना पण ते चांगले पडतील. किती वेडी आहे मी कॉर्न टाकायचे विसरले आपले, जाऊ दे. पण आपण काही जास्त काही चीज टाकलं नाही आहे त्यामुळे आपण कॉर्न अजून पण टाकू शकतो. कॉर्न मी ना आमच्या इकडे स्वस्त भेटतात आजकाल, त्यामुळे मी कॉर्न 3-4 मक्याचे कणस आणून ठेवते. ठीक आहे, ही अशी आपला आहे व्हेजिटेबल पिझ्झा जो एकदम मस्त लागणार आहे आपल्याला आता खाल्ल्यावरती. मला जास्त व्हेजिटेबल्स आवडतात म्हणून मी त्या हिशोबानेच टाकते. ठीक आहे, तुम्ही पण जे लहान मुलांना व्हेजिटेबल्स आवडत नसेल त्यांनी प्लीज त्यांच्या मम्मीनी बाहेरचा पिझ्झा न आणता बाहेरचा पिझ्झा खावा. ठीक आहे, पण लहान मुलांसाठी तो जास्त करून अवॉइड करावा, कधीतरी ठीक आहे. तर मी हे चीज किसून टाकलं आहे या दोन्हींवरती आणि आता मी गरम करायला ठेवणार आहे. तर हा झाला आहे माझा फायनल पिझ्झा, होममेड पिझ्झा. थँक्यू.